नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा मी एकदा स्वागत करतो. आपली उद्योजकतेची मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप याची 2 युनिट्स आपण पूर्ण केलेली आहेत. आपण तिसऱ्या युनिटला सुरुवात करतोय. तिसरे युनिट हे आपलं मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम MSME या नावाने ते प्रसिद्ध आहे. या अंतर्गत आपल्याला त्याची व्याख्या की त्याचा एक कायदा आहे, त्या कायद्याने जी व्याख्या केलेली आहे, कायद्याने सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग कुणाला म्हणायचं, त्या व्याख्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर MSMEचं महत्त्व काय आहे, MSMEच्या समस्या आणि त्या समस्येवरती उपाय हे आपल्या लक्षात घ्यायचं. एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे MSMEचा विकास केल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही, हे आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून लक्षात घेणं अत्यंत गरजेचं, महत्त्वाचं आहे. कारण मोठमोठे उद्योग स्थापन करणं हे भारतासारख्या कमी उत्पन्न, अल्प उत्पन्न गटातील किंवा मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा ते शक्य नाही. आणि त्यामुळे मग आपण सूक्ष्म आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून, MSMEच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती करू शकतो. आणि आपण त्याचे डिटेल्स पाहणारच आहोत, त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात येऊ शकतं. मग या संदर्भात गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आणि सपोर्ट काय आहे, MSMEचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, त्या अंतर्गत उद्योग व्यवसायांची स्थापना होण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंट आपल्याला काय सपोर्ट करतं आणि गव्हर्नमेंटची धोरणं काय आहेत. स्टेप्स इन्व्हॉल्वड इन द फॉर्मेशन ऑफ स्मॉल एंटरप्राइजेस, म्हणजे हे जे आपल्याला MSMEचे उद्योग आपल्याला उभा करायचे आहेत, त्या उभा करण्यामध्ये आपल्याला कोणत्या टप्प्यामधून, अवस्थामधून जावं लागतं, कोणत्या अवस्था पार पाडाव्या लागतात, कोणते टप्पे पार पाडावे लागतात. तर या ठिकाणी ज्या अभ्यासाला दिलेले आहेत त्या बाबतच आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये लोकेशन म्हणजे जागा, MSMEसाठी जी जागा आवश्यक आहे ती कोणत्या ठिकाणी असावी, मध्यवर्ती ठिकाणी असावी, उपनगरामध्ये असावी, आउटसाईडला असावीची वगैरे. क्लिअरन्सेस, काही क्लिअरन्सेस घ्यावे लागतात. आता याच्यामध्ये काय होतं, काही शब्दांचे मराठी अर्थ हे एकसारखेच होतात. आता परमिट्स म्हणजे परवाना, आता लायसन म्हणजे परवानाच आपण म्हणतो, पण हे इंग्रजी शब्द आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे की काही परमिट्स वेगवेगळे असतात, ते परमिट्स घ्यायला पाहिजे. फॉर्मॅलिटीज, काय आपल्याला फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात. आता फॉर्मॅलिटीजला मराठीमध्ये पर्टिक्युलर शब्द आणणं खूप अवघड आहे. लायसनिंग म्हणजे काही लायसन्सेस आपल्याला घ्यावे लागतात. आणि रजिस्ट्रेशन प्रोसिजर, ही प्राथमिक जी कोणताही उद्योग आपल्याला उभा करण्याच्या संदर्भात, उपक्रम स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही या प्राथमिक गोष्टी पार पाडाव्या लागतात. या टॉपिकमध्ये आपल्याला पूर्णपणे प्रॅक्टिकली एखादा उद्योग करायचा असेल तर प्रॅक्टिकल काय करावं लागतं, प्रत्यक्षात काय करावं लागतं, याचं नॉलेज याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. तर आपण सुरुवातीला जाऊया की त्याची प्रस्तावना थोडक्यात आपण लक्षात घेऊया. देशाच्या आर्थिक व्यवस्थेत, म्हणजे जी आर्थिक व्यवस्था आहे, आपली अर्थव्यवस्था, इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, त्या इकॉनॉमीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर MSMEचा विकासाशिवाय पर्याय नाही. आपण मोठे उद्योग जरी लक्षात घेतले, हे मोठे उद्योग हे लघु उद्योगाशिवाय चालू शकत नाहीत. मोठ्या उद्योगांना सुद्धा लघु उद्योगाचा मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट लागतो, हे लक्षात घेणं खूप खूप आवश्यक आहे. भारतात प्रचंड मनुष्यबळाचा पुरवठा आहे, आपल्याला माहिती आहे. ग्रामीण भागाचं व्यापक स्वरूप आपल्याला माहिती आहे. आपल्या खेडोपाडी म्हणजे 6.5 लाखपेक्षा जास्त गावं आपली आहेत. म्हणजे खेड्यापाड्यात, ग्रामीण भागामध्ये आपली लोकवस्ती जास्त आहे. विकसित भागापेक्षा असा मागास भाग आपला जास्त आहे. भांडवलाची आणि साधनसामुग्रीची कमतरता आहे कम्पेअर टू
डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत जी आपल्याला भांडवल आणि साधनसामुग्रीची उपलब्धता असायला पाहिजे ती नाही. तंत्रज्ञानाचा अभाव आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण फास्टरित्या अडॉप्ट करू शकत नाही. मग इत्यादीमुळे काय होतं, देशाचा सर्वांगीण आर्थिक विकासासाठी आपल्याला MSME वरतीच अवलंबून राहावं लागतं. म्हणजे कोणत्याही माध्यमातून तुम्ही लक्षात घेतलं तर MSMEचं महत्त्व आपल्याला नाकारता येणार नाही. आणि या उद्योगामध्ये कसं असते, अत्यंत कमी खर्चात रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे एकतर सूक्ष्म उद्योग सुरू करणारे ते स्वतःच त्या ठिकाणी राबत असतात किंवा त्यांच्या घरातील त्याचे मित्रमंडळी नातेवाईक हेच लोक राबत असतात. म्हणजे स्वतः दुसरीकडे रोजगार करण्यापेक्षा स्वतःचा रोजगार स्वतः शोधण्याच्या माध्यमातून त्यांनी तो छोटासा उद्योग सुरू केलेला असतो. त्यामुळं त्या ठिकाणी जो रोजगारावरती खर्च असतो तो खूप कमी असतो. औद्योगिकदृष्ट्या मागास भागात या उद्योगांची उभारणी केली जाऊ शकते आणि त्या भागाचा तर विकास होईलच, पण त्याच्या पर्यायानं देशाचा सुद्धा विकास या ठिकाणी होणार आहे. हे आपल्याला गोष्ट टाळून चालणार नाही. आता थोडंसं आकडेवारीच्या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं तर भारताच्या GDP मध्ये म्हणजे ज्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणतो, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट, या उद्योगामध्ये MSMEची जी भर आहे किंवा त्याचा हिस्सा जो आहे तो जवळजवळ 7.5% आहे. उत्पादनामध्ये 45% उत्पादन क्षेत्रात आणि निर्मितीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये 40% हिस्सा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जेवढं मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आहे आता ते जवळजवळ 25-26% एकूण सर्व्हिस सेक्टर इतर सेक्टर लक्षात घेऊन मॅन्युफॅक्चरिंग जे सेंटर आहे, उलट या कोरोनाच्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जो काही पार्ट आहे तो वाढला. आपल्याकडं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लक्षात घेतलं जातं, त्यानंतर कन्स्ट्रक्शन सेक्टर लक्षात घेतलं जातं, सर्व्हिस सेक्टर लक्षात घेतलं जातं. म्हणजे ज्याला तुम्ही शेती क्षेत्र म्हणता तो शेती क्षेत्राचा एक भाग असतो, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा एक भाग असतो आणि सर्व्हिस सेक्टरचा एक भाग असतो. म्हणजे ज्याला तुम्ही प्राथमिक उद्योग म्हणता, कन्स्ट्रक्शन असेल, बांधकाम असेल, शेती असेल, हे सगळे प्राथमिक उद्योगामध्ये येतात. उद्योगसुद्धा त्याच्यामध्येच येतो. पण आपण MSMEचा एक भाग त्याच्यातला स्वतंत्र लक्षात घेतला, मॅन्युफॅक्चरिंगचा, उत्पादनाचा, प्रक्रिया उद्योगांचा आणि सर्व्हिस सेक्टर. तर सर्व्हिस सेक्टर आज 40-45% पुढे गेलेला आहे आणि 20-25% आपण बघतोय की शेती क्षेत्र आणि 20-25% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. 6,000पेक्षा जास्त विविध वस्तूंची निर्मिती या अंतर्गत केली जाते. आता पूर्वीचे जर तुम्ही काही इंडस्ट्रियल पॉलिसी पाहिल्या, अभ्यासल्या, पूर्वी अभ्यासाला होत्या, आता त्या नाही आहेत, तर त्याच्यामध्ये या मायक्रो भाग त्यावेळेला नव्हता. त्यावेळेला स्मॉल स्केल SSI म्हणायचं त्याला, म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री. मग हे लघु उद्योग जे आहेत, हे लघु उद्योगासाठी सरकारने काही वस्तू राखीव ठेवलेल्या. ह्या वस्तू तुम्ही जर तयार करणार असाल तर ट्रीटेड ॲज स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, म्हणजे त्यांना लघु उद्योग म्हणण्यात यावं. म्हणून या ठिकाणी जवळजवळ 6,000 वस्तू विविध प्रकारच्या आहेत. त्या जर तुम्ही तयार करणार असेल तर दिस इज कॉल्ड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. आणि आता स्मॉल स्केलमध्ये सूक्ष्म एक भाग आणला आहे आणि स्मॉल स्केलची पेक्षा थोडासा मोठा मध्यम उपक्रम म्हणून हा पूर्वी जे काही औद्योगिक उद्योग मंत्रालय होतं त्या उद्योग मंत्रालयाचे 2 पार्ट केलेत. एक हेवी इंडस्ट्रीज वेगळ्या, अवजड उद्योग, आणि दुसरं हे MSME. आता MSME मंत्रालय आहे आपलं देशाच्या, म्हणजे केंद्र सरकारमध्ये. उद्योग मंत्रालय नाही तर MSME मंत्रालय आहे, त्याला MSME मंत्रालय म्हटलेलं. म्हणजे पर्टिक्युलरली सरकारने 2006 मध्ये याच्या संदर्भात कायदा केला, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ॲक्ट, आणि त्यानुसार हे ज्या वस्तू बाकीच्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत. त्यानंतर नुकतंच 2018ला MSMEचं बिल आणण्यात आलं आणि मग आपला हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये जी MSMEची व्याख्या दिलेली आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमाची, ती व्याख्या
या कायद्याच्या अनुषंगाने दिलेली आहे. कायद्यामध्ये ती नमूद आहे, त्या कायद्याने ती व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या काय आहे ते आपण याच्यामध्ये बघूया. त्याचा एक चार्ट आहे. ह्याच्यामध्ये 3 भाग लक्षात घेतलेले आहेत, विशेषतः 2 भाग आपण म्हणू. एक जो प्रोडक्शन आहे म्हणजे उत्पादन आणि निर्मिती उद्योग, यंत्रसामुग्रीतील गुंतवणूक त्याच्यात लक्षात घेतली आहे. आणि दुसरा भाग आहे तो सेवा उद्योगामध्ये. आता 6,000 वस्तू ज्या आपण मगाशी लक्षात घेतल्या त्यातल्या काही बाब, आता वस्तू आणि सेवा वेगळं. सेवा वस्तूमध्ये येत नाही, वस्तू 6,000 वेगळा आहे आणि सेवा भाग त्यातला पार्ट वेगळा आहे. मग आपण याच्यामध्ये 3 पार्ट आहेत आपले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम. आणि सर्व उपक्रमामध्ये वार्षिक उलाढाल हा एक तिसरा पार्ट त्याच्यामध्ये केला. कुठलाही उपक्रम असेल त्याच्यात वार्षिक उलाढाल जर एवढी असेल, तुमच्या 6,000 वस्तू सोडून, सेवा सोडून, असं काही तुम्ही वेगळं करत असेल पण त्याची वार्षिक उलाढाल किती रुपये आहे त्याच्यावरती हे सगळं ठरवलं जातं. आता पहिला प्रकार आपण याच्यात लक्षात घेतला तर सूक्ष्म उद्योग कशाला म्हटलेला आहे, तर 25 लाखापर्यंत तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, काहीतरी वस्तू निर्माण करण्याचं, सेवा नाही ज्यात वस्तू निर्माण करण्याचं काही तुमचं युनिट असेल 25 लाखापर्यंत, तर दिस इज कॉल्ड मायक्रो इंडस्ट्री. पण सेवा उद्योगामध्ये तुम्ही 10 लाखापर्यंत जर तुम्ही गुंतवणूक केलेली असेल उपकरणामध्ये, म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये यंत्रसामुग्रीमधली गुंतवणूक, तुमची यंत्र 25 लाखापर्यंतची पाहिजे. 5 लाखाची यंत्र असेल तर मायक्रो झाला, 26 लाखाचा असेल तर तो मायक्रो नाही, तो लघुमध्ये गेला. आणि सेवा सेक्टरमध्ये तुम्ही 10 लाखाची पर्यंतची जर तुमची उपक्रम असतील तर तुम्हाला सेवा सूक्ष्म उद्योग म्हटलं जातं, मायक्रो इंडस्ट्री. आणि इतर सर्व उपक्रम असतील, 5 कोटीपर्यंतची इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला वार्षिक टर्नओव्हर, म्हणजे ज्या आकड्यांनी बॅलन्स शीट टॅली होते, टॅली होते त्याला वार्षिक उलाढाल म्हणतात, टर्नओव्हर म्हणतात. लघुउद्योगामध्ये 25 लाख ते 5 कोटीपर्यंत जर तुमची यंत्रसामुग्रीमधली गुंतवणूक असेल, तुमची 25 लाखाची यंत्र असतील, 26 लाखाची, 5 कोटीपर्यंत, तर त्या उद्योगाला लघुउद्योग म्हणायचं, सूक्ष्म उद्योग म्हणणार नाहीत. आणि सेवा सेक्टरमध्ये 10 लाख ते 1-2 कोटीपर्यंत आहे. 2 कोटीतला 2 आकडा गेला. 10 लाख ते 2 कोटीपर्यंतची जर तुमची सेवा याच्यामधली असेल तर त्याला सुद्धा लघुउद्योग म्हटलेला आहे. आणि टर्नओव्हर त्यांचा 5 ते 75 कोटीपर्यंत असेल. टर्नओव्हर सांगितलं मी आता तुम्हाला, ज्या आकड्यांनी बॅलन्स शीट टॅली होते तो आकडा, म्हणजे गुंतवणूक यंत्रसामुग्रीतली इतर सोडून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार. म्हणजे दोन्हीपैकी कोणती तरी एक कंडिशन तुम्हाला फुलफिल करायला पाहिजे तर तुम्ही लघुउद्योग म्हणू शकता. आणि ह्याच्यापेक्षा जास्त मध्यम उद्योगामध्ये जर उत्पादन क्षेत्रामधली गुंतवणूक 5 कोटी ते जवळजवळ 25 कोटीपर्यंत असेल तर त्याला सुद्धा मध्यम उद्योग म्हटलेला आहे. आणि मग आता ह्याच्यात काय होतं, 25 कोटीपेक्षा जर तुमची टर्नओव्हर तुमचा जास्त असेल तर तो ट्रीटेड ॲज ब्रॉड इंडस्ट्रीज, अवजड उद्योग म्हटलं. आणि सेवा सेक्टरमध्ये 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत जर तुमचे या ठिकाणी उपकरणामधली जर काही गुंतवणूक असेल तर त्याला सुद्धा मध्यम उद्योग म्हटलेला आहे. आणि टर्नओव्हरच्या बेसिसवर 75 कोटी ते 250 कोटीपर्यंत टर्नओव्हर तुमचा असेल तर त्याला सुद्धा मध्यम उद्योग म्हटले. म्हणजे 250 कोटीच्या पुढचे टर्नओव्हर असणारे उद्योग सगळे हे मोठे उद्योग समजलेले आहेत टर्नओव्हरच्या बेसिसवर. आणि सेवा सेक्टरमध्ये तुम्ही असाल तर 5 कोटीच्या वरचे सगळे मोठे उद्योग, आणि उत्पादन क्षेत्रातले 25 कोटीच्या पुढचे सगळे उद्योग, म्हणजे 25 कोटीची तुमची उत्पादन तयार करण्यासाठीची यंत्रसामुग्री 25 कोटीपेक्षा जास्त रुपयाची असेल तर त्याला मोठा उद्योग म्हणायचं. आणि सिडबी नावाची जी बँक असते, सिडबी स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, ती मग ह्या तुम्हाला या अनुषंगाने तुम्हाला काय करत असते, तुम्हाला कर्ज देत असते. आता हे MSMEचं महत्त्व काय आहे, तर MSMEचं महत्त्व सगळ्यात आहे, मगाशी आपण बघितलं, रोजगार निर्मिती आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये, कारण सूक्ष्म लघु उद्योग हे ग्रामीण भागामध्ये सुरू होतात, शहरामध्ये होत नाहीत असं नाहीत, पण त्याचं जास्त प्रमाण
हे तुम्हाला ग्रामीण भागामध्ये छोट्या शहरामध्ये पाहायला मिळेल. आणि हे मेजॉरिटी उद्योग कशा स्वरूपाचे असतात, हे मॅन्युअली, त्याच्यामध्ये मोठं ऑटोमेशन नसतं, स्वयंचलीकरण नसतं, कन्व्हेयर बेल्ट मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागते, अशा स्वरूपाचं नसतं. निर्यात क्षमता, MSMEची सुद्धा निर्यात क्षमता मोठी आहे. एकूण उत्पादनाच्या 40% जवळजवळ निर्यात केली जाते शेती क्षेत्राला उद्योग. म्हणजे हे सूक्ष्म उद्योग कोणते असतील तर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग असतील, किंबहुना नर्सरीसारखा उद्योग असेल, किंबहुना गोडाऊनसारखा उद्योग असेल, शीतगृहासारखा उद्योग असेल. म्हणजे याच्यासाठी जी साधनसामुग्री लागते, यंत्रसामुग्री लागते किंवा उपकरणं लागतात, म्हणजे हे सगळे शेतीला पूरक असणार आहेत. शेतीमध्ये जो माल तयार होतो त्याच्या आधार, आता शेतीमध्ये हळद आपण पिकवतो, पण त्याची हळद पावडर तयार करावी लागते, किंवा ते हळद जी तयार होते ती वेगवेगळ्या कॉस्मेटिक्समध्ये वापरली जाते. म्हणजे कॉस्मेटिकचा उद्योग असेल तर तो आयुर्वेदिक प्रोडक्ट असतील औषधाचे तर ते शेतीलाच पूरक असतात. बांबू उद्योग असेल शेतीला पूरक आला, पर्यटनाचा उद्योग शेतीला पूरक आला, मोठ्या उद्योगांना पूरक. हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे लघु उद्योगाशिवाय किंवा MSME शिवाय मोठे उद्योग चालूच शकत नाहीत, असूच शकत नाहीत. आज तर भारतासारख्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर सगळे मोठे उद्योग ह्या छोट्या उद्योगावरतीच अवलंबून आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. स्थानिक साधनसंपत्तीचा वापर, कारण खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये औद्योगिकदृष्ट्या मागास भागामध्ये MSMEचा विकास होताना पाहतोय आपण. तर त्या ठिकाणी जी साधनसामुग्री आहे त्या साधनसामुग्रीच्या आधारावरतीच तसे उद्योग आपल्याला स्थापन झालेले पाहायला मिळतात. आता भांडवलाचा विचार केला, मोठ्या उद्योगाशी तुलना केला तर इथं कमी भांडवलाची गुंतवणूक आहे, कमी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. मोठं तंत्रज्ञान, मोठे यंत्रसामुग्री, मग ते मोठे उद्योगामध्ये गेलं. आर्थिक विषमता कमी. तुम्ही जर छोटे छोटे उद्योग निर्माण केले तर निश्चितपणे आर्थिक विषमता कमी होण्यास या ठिकाणी मदत होईल. कारण त्या लोकांचं सुद्धा जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, फिनान्शियल पोझिशन आहे, हे सुद्धा रेज होईल, वाढेल. समतोल प्रादेशिक विकास, आज आपण काय बघतो की एकाच भागाचा विकास होतोय, एकाच जिल्ह्याचा विकास होतोय, एकाच राज्याचा विकास होतोय. नाही, देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला विकासाची गंगा पोचवायची असेल तर MSMEला तुम्हाला महत्त्व द्यायला पाहिजे. आणि तरच आपल्याला समतोल प्रादेशिक विकास साधता येईल. हे असंतुलन जे आहे प्रादेशिक ते आपल्याला इथं मिटवता येईल. उत्पादन क्षेत्राचा विकास, लहान लहान प्रमाणामध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करायची आहेत. 40-50 वर्षापूर्वीचा मॅन्युफॅक्चरिंग रेट आपण लक्षात घेतला, GDP मधलं मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेतलं तर आज ते अतिशय कमी प्रमाणात होतं. जो मॅन्युफॅक्चरिंग रेट पूर्वी 50%च्या आसपास असायचा तो आता निम्म्यावरती म्हणजे 25%च्याही खाली आलेला आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय इतर क्षेत्राचा विकास होणार नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज आपलं सर्व्हिस सेक्टर किती डेव्हलप झालं असेल तर सर्व्हिस सेक्टरला सुद्धा जे इन्स्ट्रुमेंट्स लागतात, जे इक्विपमेंट्स लागतात, जे रिसोर्सेस लागतात ते केवळ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सच पुरवू शकतात. मेक इन इंडियासाठी महत्त्वाचं अतिशय स्टार्टअप असेल, स्टँडअप असेल वगैरे, आपल्याला पुढे त्यांचा थोडक्यात अभ्यास आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातूनच हे मेक इन इंडिया ही जी काही आपली घोषणा आहे ती आपण MSMEच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. आपल्याला माहिती आहे, आपल्या भागाचा विचार केला पोलूसारख्या तर किर्लोस्कर एक मोठा उद्योग स्थापन झाला, त्यामुळं आपल्याकडे छोटे छोटे अनेक रोजगार निर्माण झाले. साधी व्यवस्थापन रचना, MSMEमध्ये जी व्यवस्थापन रचना असते ही सिंपल असते. साधारणतः मालक किंवा त्यांच्या संबंधित असणारा असाच व्यक्ती त्या ठिकाणी व्यवस्थापनाचं काम करत असतात.
मालकी व्यवस्थापनच आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतं. अगदीच प्रॉब्लेम असेल तर एखादा मॅनेजर त्या ठिकाणी पगारावरती नेमला जात असतो, पण साधी असते, सिंपल. जशी मोठ्या उद्योगामध्ये फार मोठी संघटन रचना आपल्याला पाहायला मिळते, व्यवस्थापन संरचना बघायला मिळते, ज्याला मॅनेजमेंट आपण स्ट्रक्चर म्हणतो, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणतो, ते MSMEमध्ये कमी प्रमाणामध्ये असतं. त्याच्यावरती केला जाणारा खर्चसुद्धा हा कमी प्रमाणामध्ये असतो. तर या महत्त्वाचे हे जे मुद्दे जे आहेत हे सगळे महत्त्वाचे मोठे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात, की जे आपल्या देशाच्या आर्थिक विकासावरती मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट, चांगला वाईट परिणाम करू शकतात. म्हणून जर MSMEला जर आम्ही महत्त्व दिलं, MSMEची जर आपण मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट केली, छोटे छोटे उद्योगांना जर आपण प्राधान्य दिलं, त्यांना छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आपण जर फायनान्स पुरवला, मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्यांना छोट्या छोट्या जागा पुरवल्या आणि पायाभूत सुविधांचा आपण विकास करून दिला, तर यामुळे MSMEच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणारच आहे. आणि रोजगार निर्मिती झाली की लोकांचं आर्थिक बजेट सुधारतं आणि मग त्यांची खरेदी शक्ती सुधारते. मग मार्केट या ठिकाणी फास्ट वेगाने चालतं, उत्पादन आणि विक्रीचा फेरा यातला अंतर कमी होत जातं आणि पर्यायाने मग देशाचा विकास, समाजाचा विकास होतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तिसऱ्या युनिटला सुरुवात केली. MSMEचं महत्त्व आपण त्या अनुषंगाने लक्षात घेतलं. तुम्ही हे माझं लेक्चर शांतपणे लक्षात घेतलं, याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.